वासिंच्या कथित बोगस शाळेची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे, शिक्षणाधिकारी ठाणे व गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची अण्णा साळवे यांची मागणी. शहापूर तालुक्यातील वासिंद परिसरातील 2 कथित बोगस शाळांप्रकरणी आता राज्य सरकारकडे थेट तक्रार करण्यात आली आहे. अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष अण्णा मोतीराम साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देत संबंधित शाळांची मान्यता रद्द करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. वासिंद येथील रिद्धी सिद्धी ज्ञानाई एज्युकेशन सोसायटी संचलित आर.के. पालवी स्कूल आणि श्री लॉर्ड गणेशा स्कूल CBSE या शाळांना सन 2017 मध्ये शासनाने काही अटी व शर्तींवर परवानगी दिली होती. 6 महिन्यांच्या आत जागेच्या अटी व इतर आवश्यक निकष पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत या अटींची पूर्तता न झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये 7/12 उतारे, इमारतीचा भाडे करार, शिक्षकांची पात्रता, पायाभूत सुविधा, ऑडिट रिपोर्ट तसेच EWS प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी आढळल्याचा दावा अण्णा साळवे यांच्याकडून करण्यात आला आहे. तक्रारदार अण्णा मोतीराम साळवे यांनी जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग तसेच शहापूर पंचायत समितीकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे माहिती अधिकारात संबंधित शाळांबाबत जिल्हा परिषद ठाणे कार्यालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आल्याने या प्रकरणात संशय अधिक गडद झाला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित शाळांची मान्यता रद्द करावी तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी स्वतः आर.के. पालवी स्कूल वाशिंद व लॉर्ड गणेशा स्कूल वाशिंद या CBSEच्या शाळा संदर्भामध्ये ह्या बोगस शाळा आहेत असं माहिती अधिकारामध्ये निष्पन्न झाल्यानंतर मी गटशिक्षण अधिकारी शहापूर हिराजी वेखंडे साहेब यांना पत्रव्यवहार केला. तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी राक्षस साहेब यांना देखील वारंवार या संदर्भामध्ये तक्रारी केल्या. मात्र आतापर्यंत ह्या तक्रारींची यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. ही अतिशय शिक्षण विभागाच्या बाबतीमध्ये हा हलगर्जीपणा आहे. माझी प्रामुख्याने मागणी होती की या संबंधित शाळांची चौकशी शिक्षण अधिकारी यांनी करून या शाळांवर कारवाई झाली पाहिजे. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न करता यांनी संस्थापक यांना पाठीशी घातलेला आहे. त्यामुळे मी या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे तक्रार करून या संदर्भात कारवाईची मागणी केलेली आहे. जर याबाबत लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर मी या संदर्भामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू करणार आहे. माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण या बोगस शाळेची वाशिंद येथील लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करावी आणि संबंधित जे संस्थापक आहेत, संस्था चालक आहेत, ज्यांच्यावर बेकायदेशीर शाळा चालवण्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मी या प्रसंगी मागणी करतो. माझी विश्वास आणि खात्री आहे की या संदर्भामध्ये 100% प्रशासन या शाळेवर कारवाई करील आणि जो विद्यार्थी वर्ग आहे, ज्या विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जाते, फसवणूक केली जाते, विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात ठेवलं जातं आणि विद्यार्थी भविष्यात घडला पाहिजे या संदर्भामध्ये प्रशासन आणि शासनाने योग्य ती दखल घेऊन या बोगस शाळेवर कारवाई करावी असे मी